नवरात्रीच्या काळामध्ये सप्तशतीच्या पाठाला खूप महत्त्व आहे. सप्तशतीचे पाठ तुम्हाला देवीच्या अतिशय जवळ नेतात आणि मातेच्या ऊर्जेचा लाभ करून देतात आणि म्हणून 1, 3 आणि 5 अशा विषम संख्यात्मक सप्तशतीचे पारायण करावीत असं सांगितलंय. पाठ करण्यासाठी कोणी ब्राह्मण किंवा व्यक्ती निमंत्रित करणं असतील तर त्यांची संख्या सुद्धा 1, 3, 5 अशीच विषम असावी. सप्तशतीचे पाठ म्हणजे पारायण संख्या आपल्या उद्दिष्टांच्या स्वरूपानुसार तुम्ही करू शकता. तुम्हाला एखाद्या गोष्टीची फलप्राप्ती हवी असेल तर 1, तुम्हाला कुठला उपद्रव किंवा मनस्ताप किंवा त्रास होत असेल तर त्या उपद्रव शांतीसाठी 3 सप्तशतीचे पाठ. सामान्यतः सर्व प्रकारच्या शांतीसाठी 5 सप्तशती पाठ. तुम्हाला भीती वाटत असेल तर त्या भीतीतून मुक्तीसाठी 7. यज्ञ वगैरे केला, तुम्ही पूजा अर्चना केली तर यज्ञफलाच्या प्राप्तीसाठी 9 सप्तशतीचे पाठ. राज्यप्राप्ती हवी आहे, तुम्हाला अधिकार प्राप्ती हवी आहे तर 11 पाठ. कार्यसिद्धीसाठी तुम्ही सप्तशतीचे 12 पाठ करू शकता. चांगल्या गोष्टीसाठी एखाद्याला तुम्हाला वशीभूत करायचं असेल तर तुम्ही त्यासाठी त्या व्यक्तीचं नाव घेऊन 14 पाठ करू शकता. सुखसंपत्तीच्या प्राप्तीसाठी 15 पाठ. धन आणि पुत्र प्राप्तीसाठी, लेकरा बाळांच्या प्राप्तीसाठी 16 पाठ. शत्रू, रोग आणि राजा यांच्यापासून जर तुम्हाला भीती वाटत असेल तर त्याच्या निवारणासाठी 17 पाठ. प्रिय व्यक्तीची प्राप्ती तुम्हाला व्हावी किंवा तुम्हाला पती किंवा पत्नी प्राप्ती व्हावी यासाठी 18 पाठ. तुमच्या पत्रिकेमध्ये विविध अनिष्ट ग्रहांचे जर दोष असतील तर त्या दोष निवारणासाठी 20 पाठ. कोणी अटकेत असेल, कोणी कुठल्या बंधामध्ये अडकला असेल तर बंधमुक्तीसाठी 25 पाठ. आणि तुम्हाला मृत्यूभय वाटत असेल, सगळ्या जगाला त्रास होत असेल, देशाचा विनाश होत असेल आणि यापासून जर वाचायचं असेल तर अशा असाध्य गोष्टींच्या सिद्धीसाठी आपण 100, 1000, 10,000 आणि 1 लाखापर्यंत सप्तशतीचे पाठ करू शकता.